नमस्कार. आशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाटावरच्या शेवया कशा करायच्या त्याचा व्हिडिओ बघायचा आहे. गेल्या वर्षी आपण हातावरच्या शेवया बघितल्या. आता आपण पाटावरच्या शेवया कशा करायच्या ते बघणार आहे. त्याच्यासाठी मी हा रवा घेतलाय. हा चमेली रवा आहे. मोठा रवा घेतला तरी चालतो. पाटावर वळून करायचे असतात ह्या शेवया. आणि 250 ग्रॅम रवा आणि 250 ग्रॅम मैदा आहे. ह्या पण शेवया पूर्वी रवा मैदा गव्हाचं काढून करत होते, पण आता कोण करत नाही. हे आता मिक्स करूया. समान माप घ्यायचं आहे आपल्याला. हे वाटीनं घेतल्या तर एक एक वाटी 2-2 वाटी असं घ्यायचं. हा मी बारीक रवा घेतलाय. मोठा रवा असेल तरी पण चालतो. आता हे थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं ह्याच्यात, अगदी थोडं घालायचं आणि साध्या पाण्यात मळून घ्यायचं. हातावरच्या शेवयाचा व्हिडिओ गेल्या वर्षी मी टाकलेला आहे. त्याला तुमचा भरपूर प्रतिसाद मला मिळाला आहे. आता हे आपण रुकवतात पण कसे पूर्वी करत होते ते दाखवणार आहे. शेवया रुकवतात ठेवायला आम्ही अशाच करत होतो. मी आता माझ्या माहेरी आली आहे. आता काय ते शेवया करायचे पाट मिळत नाहीत कुठं. इकडे शोधून शोधून आईनं आणून दिलाय मला. थोडंसं मऊच मळायचं, फार घट्ट नाही मळायचं. आणि 1 तासभर भिजत ठेवायचं आहे. पूर्वी आम्ही भरपूर केलेल्या आहेत शेवया अशा. तेव्हा काही मशीन नव्हतं, त्यामुळे अशाच कराव्या लागायच्या रुकवतात ठेवायला. लग्नाचा पहिला पदार्थ म्हणजे शेवयाच असायच्या. एकसारखं असं मळून घ्यायचं. मर्दून असं मळून घ्यायचं. ह्याला काही चेचायची वगैरे गरज नाही. हातावरच्या तूप लावून हातावरची शेवया केलेल्या त्याला चेचायला लागत होतं. ह्याला काही चेचायची वगैरे गरज नाही, पण छान लागतात हे आपण शेवया. हे आता मळून झाले. हे बघा असं झालं हे मळून. हे आता आपण ओलं कापड टाकून झाकून ठेवूया आणि 1 तासाभरानं आपल्याला या शेवया करून घ्यायच्या. हे ओलं कापड केलेलं आहे मी पांढरं. हे झाकून ठेवायचं 1 तासभर. 1 तासानं आपण शेवया कशा करायच्या त्या बघूया. आपल्या पाटावरच्या शेवया अशा करायच्यात बघा. हे पाट असं आहे, हे अशा रेषा आहेत. ह्या असं पीठ घेऊन वळायचं. खाली असं बसायला लागते. 2 बायका लागतात. हातावरच्या शेवायला 1 बाई चालते. ह्या शेवयाला 2 बायका लागतात. आता हे अशा सुपावर ताटावर या अशा चाळायचं म्हणायचं ह्याला. या अशा बारीक करायच्या असतात. अशा पद्धतीने करायच्या शेवया. हे असं शेवायचं पीठ भिजले. लय कठीण वाटलं. हे कापड ओलंच आहे. हे असं ओलं करूनच ठेवायचं ह्याच्यावर झाकून. वारं लागून द्यायचं नाही. आणि थोडंसं पाण्यात बुडवायचं. तर मी पाणी घेतलेलं आहे. पाण्यात बुडवून असा गोळा करून घ्यायचा. लय घट्ट असली तर मग शेवई खाली उतरत नाही. वारसंटी वाऱ्यानं. सकाळी लवकरच करायचे असतात. असं मऊ मऊ करून घ्यायचं. ह्याच्यात आता मी कबशी करणार आहे. फुलपात्र तांब्या रुकवतात पूर्वी असं ठेवायला.
करत होते त्याप्रमाणे मी तुम्हाला आता करून दाखवते. असं मऊ मऊ करून घ्यायचं आणि असं वळायचं परत. आता ह्याच्यावर एकसारखी यायला पाहिजे शेवाई दोन्ही बाजूनं. हे असं एकसारखं चाळायचं दाट, म्हणजे ताट चांगलं उठतं वाळल्यानंतर. हे असं या पद्धतीनं सगळं शेवई चाळायची. ही एकसारखी वरनं येते बघा. हे आता आमच्या काकी बसल्यात वळायला, मी खाली बसल्या चाळायला. हे आता कबशी काढायची चालली आहे बघा. मी वरती आहे इथं बसले वळायला आणि खाली चाळायला एकदम बसले. ही कबशी आपल्याला निघणार आहे नंतर वाळल्यानंतर. रुकवतात पूर्वी ठेवायला असं करत होते. आता चोळीचा खण पण करायचा आहे, तो पण तुम्हाला दाखवते. हे आता आपला चोळीचा खण हे करायचं चाललाय तयार. पिसाचा खण केलाय, त्याच्यावर आता आपण शेवया चाळायला लागल्यात. तर चोळीचा खण तयार होतोय. पूर्वी असं करत होते. ह्या आपल्या पाटावरच्या शेवया तयार झाल्यात बघा. अजून वाळायच्या आहेत, उद्या अजून वाळवणार आहे. हे ताटात काढलेलं आहे. हा चोळीचा खण आहे, खणासारखा खण दिसतोय. हे फुलपात्र काढलेलं आहे. हा तांब्या आहे, तांब्या थोडासा ही झालाय, मोडलाय. ही छोटीशी बुट्टी काढली आहे, टोपीसारखं दिसतंय. हे उभा ग्लास आहे हा, आणि ही कबशी आहे. कप अजून निघाला नाही वाळलं नसल्यामुळं. हे असे रुकवतात पूर्वी ठेवायला करत होतो आम्ही. हे अशा शेवया. हे असं सूप काढायचं होतं, पण सूप काय झालेलं नाही. सूपाचा आकार द्यायचा होता. असे सगळ्या भरपूर प्रकारचे करत होते पूर्वी शेवया. ह्या अशा पाटावरच्या शेवया झाल्या. कसा वाटला तुम्हाला हा माझा पाटावरच्या शेवयाचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया असेच एखाद्या छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.